मित्रांनो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघताय रोकटोक. मित्रो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार आहे, आघाडी विरुद्ध महायुती हा संघर्ष कुठल्या स्तरावर जाणार आहे याची कल्पना साधारणतः तुम्हाला काही महिन्यापूर्वी आलेली असेल की जेव्हा महाराष्ट्राच्या सत्ताधारी आघाडीमध्ये सत्ताधारी महायुतीमध्ये अजित पवारांच्या रूपाने तिसरा भेडू जेव्हा सहभागी झाला तेव्हा हा सामना कुठल्या पद्धतीने होणार आहे हे आपल्या अनेकांच्या लक्षात आतापर्यंत आलं असेल. या सत्ताधारी महायुतीच्या विरोधामध्ये ज्यांनी वातावरण निर्माण करायला पाहिजे ती महाराष्ट्रातली महाविकास आघाडी जी 3 पक्षांची आहे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, यांची सध्या निवडणुकांच्या दृष्टीने काय तयारी आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की काँग्रेस ही अंतर्गत लाथाळ्या, अंतर्गत सगळ्या गटबाज्या यांनी त्रस्त आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीशी फाईट करताना जी रणनीती पाहिजे ती रणनीती तयार अजून त्यांच्याकडून होत नाही आहे. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या बैठका होत आहेत त्या बैठकांमध्ये नागपूर असो, मुंबई असो, औरंगाबाद असो, या ठिकाणी जी भांडणं आपसात होत आहेत ती भांडणं सोडवता त्यांच्या नाकीनऊ येत आहेत हे सध्या स्पष्ट झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्यात एक महत्त्वाचा घटक आहे शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजितदादांनी एक मोठा गट तोडून सत्ताधारी पक्षात सामील केला. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत सगळ्या वादामधून काटशह, आरोप प्रत्यारोप यातूनच अजून हा पक्ष सावरलेला दिसत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या महायुतीशी, केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारशी कुठल्या पद्धतीने लोकसभेच्या दृष्टीने फाईट करावी, कोणते मुद्दे लोकांसमोर न्यावे, कुठल्या पद्धतीने संघटन वाढवावं, कुठल्या पद्धतीने सामान्य लोकांमध्ये वेगवेगळ्या लहान मोठे पक्ष कसे जुळवत न्यावे, त्याची मोठ कशी बांधावी, ही तयारी अजूनही त्यांच्यात दिसत नाही. दुसऱ्या बाजूला मात्र एक समाधानाची बाब आपल्याला अशी दिसते की त्याच्यात तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. एक शिवसेना आधीच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात सत्तेत सहभागी झाली, ते सध्या मुख्यमंत्री आहेत. पण दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचं एकूणच ॲटिट्यूड आणि त्यांनी ज्या पद्धतीने आता एकेकाळचं दरबारी राजकारण सोडून सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली ती अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब दिसते. परवा 15 तारखेला अशाच पद्धतीचा एक सुंदर योग या निमित्ताने घडून आला. पूर्वीचे समाजवादी जनता परिवार जो आहे, जो वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरलेला आहे, ज्यांचे वेगवेगळे पक्ष संघटना आहेत आणि जे एकांडे शिलेदार आहेत, तत्वाच्या आधारावर एक तत्वाचा बागुलबा उभा करतात आणि स्वतंत्र पद्धतीनं लढत राहतात, ते निवडणुकांच्या जय पराजयाची पर्वा करत नाहीत. अशा माणसांना, अशा सगळ्या परिवाराला, समाजवादी जनता परिवाराला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येण्याचं सुचलं हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं सर्वात आनंदाचं असं पर्व म्हणावं लागेल. अर्थात त्यामागे होते आमदार कपिल पाटील, जे विधान परिषदेचे सदस्य आहेत, एकेकाळी ते पत्रकार होते. त्याच्यामुळे सर्व आघाड्यांवर कुठल्या पद्धतीनं लढलं पाहिजे त्याचं उत्तम भान या निमित्ताने कपिल पाटलांनी ते सगळं जुळून आणलं. देश पातळीवर नितीश कुमारांचं जे JDU जे आहे, जनता दल युनायटेड, त्याचे आता सध्या कपिल पाटील हे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आहेत. त्याच्यामुळे केंद्रीय पातळीवर नितीश कुमारांनी ज्या पद्धतीने इंडिया आघाडींची, विरोधकांची जी एकजूट घडवून आणली त्याच पद्धतीचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये कपिल पाटील करताना दिसत आहेत. कपिल पाटलांनी परवा 15 तारखेला समाजवादी जनता परिवार एकत्रित केला. त्याच्या आधी पुण्यात एक बैठक झाली, म्हणजे ज्येष्ठ नेते बाबा आढाव असतील, पन्नालाल सुराणा असतील, एकेकाळी युवक क्रांती दलात लढवपणे काम करणारे डॉक्टर कुमार सप्तर्षी असतील, या सगळ्यांची पुण्यात एक बैठक घेतली आणि त्याच्यातून एक संकेत मिळाला की आपण या काळामध्ये, या अतिशय महत्त्वाच्या काळामध्ये की जिथे देशाची संविधानाची मूल्य धोक्यात आलेली आहेत, या काळामध्ये आपण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये एकत्र आलं पाहिजे, त्यांना आपण बिनशर्त पाठिंबा दिला पाहिजे. मग त्यात पहिली बैठक झाल्यानंतर दुसरी बैठक 15 तारखेला मुंबईत झाली आणि त्या बैठकीला जवळपास
21 विविध पक्ष आणि जनसंघटना त्यात सहभागी झाल्या होत्या आणि त्या बैठकीला प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे आजही असा नेता आहे की जो चेहरा ज्यांचा अत्यंत मवाळ असतानासुद्धा विरोधकांशी सत्ताधाऱ्यांशी मोदी शहा या सगळ्या चौकटीशी लढण्याची भाषा जो करतो आणि हे सगळं दरबारी राजकारण सोडून समाजातल्या वेगवेगळ्या विखुरलेल्या घटकांपर्यंत जाण्याची ज्याची इच्छा आहे, ज्याची प्रामाणिक इच्छा आहे, अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आपल्याला या काळात निखरलेलं दिसतं आहे. परवा ते सगळे जण एकत्रित आले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडीकडून काहीही अपेक्षा नाही. केवळ हे सगळी लोकशाहीची मूल्य जे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या जवळपास 9-10 वर्षाच्या सत्तेनं धोक्यात आलेली आहेत ती मूल्य वाचावी आणि माणसं निर्भय बनावी. वेगवेगळ्या ज्या माणसांना प्रामाणिकपणे सत्य मांडावंसं वाटते तो समूह निर्भय बनावा, त्यासाठी ही सगळी धडपड आहे. ही अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक आनंदाची बाब आहे. खरोखर या पद्धतीची माणसं, या पद्धतीचे समूह वेगवेगळ्या मुंबईतल्या संघटना असतील त्या जर एकत्रित आल्या आणि महाविकास आघाडीची मोड जर पक्की बांधल्या गेली तर मला वाटते 2024 साली ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील त्या निवडणुकांच्या निकालानंतर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या महायुतीला सत्तेपासून योग्य पद्धतीनं रोखता येईल. त्यांना सत्तेवर कुठलीही शक्ती येऊ देणार नाही या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 15 तारखेला बैठकीत काय झालं हे बघा. ही जी फोटो फ्रेम आहे तर त्या फोटो फ्रेम विषयी बोललं पाहिजे. ही फोटो फ्रेम साने गुरुजी आणि प्रबोधनकार ठाकरे एकत्र आहेत अशी फोटो फ्रेम आहे. राष्ट्र सेवा दलाच्या चळवळीतला तो की आपण सगळ्यांनी जरी वेगवेगळ्या संघटना पक्ष झाले असले तरी आता एक राहण्याची वेळ आहे. राष्ट्रीय पातळीवर नितीश कुमारांनी पुढाकार घेऊन जी इंडिया आघाडी स्थापन केली तिला पाठिंबा दिला पाहिजे आणि महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी आघाडी झाली आहे त्या आघाडीच्या सोबत गेलं पाहिजे, उद्धवजींच्या सोबत गेलं पाहिजे. लोकांना आश्चर्य वाटलं पण टाइम्स आणि एक्सप्रेसने सांगितलं की काही दशकानंतर शिवसेना आणि समाजवादी एक झालेले आहेत. पण थोडा इतिहास सांगतो. जी फोटो फ्रेम दिली ती दिग्गज समाजवादी नेत्यांची आहे, त्यावेळच्या विचार करणाऱ्यांची, सत्यशोधक विचारांची आहे आणि त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे आहेत. ते इतकं घट्ट नातं होतं की किती वारे येऊ दे, तिकडे तिकडे जाऊ देत, पण त्यांनी ते टिकवलं. दुसरं आश्चर्य तुम्हाला वाटेल, अनेकांना नव्या लोकांना माहित नसेल की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला शिवसेना उभी करत होते त्या काळात सुरुवातीला पहिली युती मधु दंडवते, नानासाहेब गोरे या समाजवाद्यांशी झालेली होती. आणि उद्धवजी तुम्ही जो निर्धार केलेला आहे समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेण्याचा, त्यामुळे आज या सगळ्या संघटना, एरवी आम्ही एकत्र नव्हतो येत. तुम्हाला सांगतो गंमत, समाजवाद्यांचं काय, आम्ही संघटना खूप आहेत, जन आंदोलन खूप आहेत, युनियन्स तर खूपच आहेत, पण तरी आम्ही एकत्र नव्हतो. पण तुमच्यासाठी आम्ही एकत्र आलो. हे सगळ्यात शेवटी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक आपल्या करोना काळातली एक टॅगलाईन होती. काही जण तुम्हाला माहिती कोणाला काय बोलण्याची गरज नाही, घराणी सेवेवरती बोलतात, आणखी काय बोलतात. आज तुम्ही मला महात्मा फुलेची पगडी आणि उमेद दिली. मी कबीरला म्हणत होतो मला ती कृपा करून धर्म कमी हातात घेतो, नमस्कार करतो, कारण ती पगडी पेलवण्यासारखं डोकं असावं. तर अशी रिकामी डोकी खूप आहेत, त्यांच्यावरती तुम्ही काही घातलं तरी पीठ होईल. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की डोकी खाली दडले काय. पण भारतीय जनता पक्षाची त्यावेळेला जनसंघापासूनची जी भूमिका वाटत पाहिजे आपण, तर जिथे जिथे एक तर दुसरं कोणाला मोठं होऊ द्यायचं नाही, दुसरं कोणी मोठं होत असेल तर एक तर त्याच्या सोबत जायचं, त्याची विल्हेवाट लावायची, त्याला संपवायचं आणि आपण आपलं पुन्हा त्याच्यात मोठं व्हायचं. ही यांची वृत्ती आहे. अगदी तुम्ही नितीशजींचा उल्लेख केला, आता नितीश आणि लालू एकत्र आले, पण त्या दोघांचं सुद्धा सरकार एकत्र चालू असताना मध्ये हुजूर फोडलं पण होतं, यानेच फोडलं होतं. काय फोडायची गरज होती? बरं, ते तर नितीश आणि लालूजींचं सरकार तर जाऊ द्या, शिवसेना भाजपा युती जी होती ती युती थोड्याचं कारण काय होतं, काय हिंदुत्वाचं नाव केलं होतं.
आज कदाचित आपण एकत्र आलो, तुम्ही मला बोलवलं समाजवादीने शिवसेनेला, उद्धव ठाकरेंनी बोलवलं उद्धव ठाकरे गेले, समाजवादी म्हणजे कसे, उद्धव ठाकरे कसे, शिवसेना हिंदुत्ववादी हे कोण, ठीक आहे ना. जर तिकडे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्स होती गुलाचा वर्षाव भाजपा करू शकत असेल, तर मी शिवसेना म्हणून समाजवादी बोलू शकत नाही. तुम्ही काय देशाच्या बाहेर सरहद्दीच्या पलीकडून तुम्ही आले ना, आपण ते इकडेच करतो. अरे ठीक आहे, आमच्या देशामध्ये मात्र टाकले काढून तुम्हाला गाडण्यासाठी काय बोलतात, आम्ही मागले उडी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी उडी मारले. काय प्रवाहामध्ये जर काय असेल ताकद आम्हाला थांबून दाखवा, प्रवाह तर आम्ही थांबवूच, पण प्रवाहाला ताकद असेल तर आम्ही उलट बोलतोय आम्हाला थांबून दाखवू.